पुण्याच्या विधान भवन परिसरामध्ये मॉकड्रिल जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। अश्रुधुराच्या ज्या नळकांड्या आहेत त्या या विधान भवनाच्या टेरेसवरती फोडल्या गेल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय कशा पद्धतीनं मॉकड्रिल जे आहे ते या ठिकाणी सुरू झाले। लोकांना बाहेर काढलं जात आहे विधान भवन परिसरातून आणि जी या ठिकाणी लोक या सगळ्या कार्यालय परिसरामध्ये कामाला आहेत त्यांना वेगवेगळी जी पथकं आहेत त्यांच्या माध्यमातून वाचवण्याचे जे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत आणि संपूर्ण विधान भवनाचा हा जो परिसर आहे तो निर्मनुष्य केला जातोय। एनडीआरएफची जी टीम आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि प्रात्यक्षिकांना त्यांच्या सुरुवात झालेली आहे। हे सगळे जे एनडीआरएफचे जे जवान आहेत ते ज्या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या होत्या त्या ठिकाणी बचाव कार्य करण्याच्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं आपण पाहतोय। पोलीस या ठिकाणी आहेत, एनडीआरएफचे जवान आहेत, डॉग स्क्वॉड आहे, आर्मीचं जे पथक आहे, जे जवान आहेत लष्कराचे ते देखील आपल्याला विधान भवनाच्या आतल्या बाजूला पाहायला मिळतात आणि बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। वेगवेगळ्या दलातली जी पथकं आहेत ती या ठिकाणी आहेत, बॉम्ब स्क्वॉडचे जे जवान आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि एकूणच सगळी जी यंत्रणा आहे, पोलीस असतील बाकी अन्य लोक असतील ते या सगळ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात। बचाव कार्य कशा पद्धतीनं करता येईल त्याचं जे प्रात्यक्षिक आहे ते या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे। अर्थात यात वेगवेगळ्या लोकांचा समावेश आहे। जे विधान भवनातले सगळे जे कर्मचारी होते त्यांना सुरक्षित एका ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। जे काही लोक जखमी या सगळ्या घटनेमध्ये होतील त्यांना कशा पद्धतीनं बचाव कार्य डॉक्टरांच्या माध्यमातून करता येईल, प्राथमिक उपचार त्यांच्यावर कसे करता येतील त्याची प्रात्यक्षिक या सगळ्या ठिकाणी होत आहेत आणि अर्थात ज्यावेळी दहशतवादी हल्ला करतील तेव्हा सुरक्षित कसं एकत्र यायचं त्याचं देखील प्रात्यक्षिक जे आहे ते या ठिकाणी मॉकड्रिलच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। सगळ्या लोकांना एकत्र या ठिकाणी आणलं गेलेलं आहे आणि सुरक्षित ठिकाणी बसवलं गेलंय। मोठी जी गर्दी आहे आणि जी हालचाल आहे ती या सगळ्या विधान भवनाच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते। अजूनही जे आतमध्ये अडकलेले लोक होते हल्ल्यानंतर त्यांना बाहेर कसं काढायचं याच्यासाठीचं जे प्रशिक्षण आहे ते या ठिकाणी दिलं जात आहे। अर्थात तशा सूचना या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि सगळे जे लोक आहेत ते कसं बचाव कार्य या ठिकाणी करतात त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी बघायला मिळते। अर्थात वेगवेगळे जे दल आहेत त्या सगळ्या दलातली जी लोक आहेत, वेगवेगळ्या नियंत्रण कक्ष असेल, पोलीस असतील, आर्मी असतील, एनडीआरएफचे जे जवान असतील, त्यासोबतच स्थानिक प्रशासकीय पातळीवरचे सगळे अधिकारी असतील, त्यांचा सगळा सहभाग जो आहे तो या सगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि मॉकड्रिल या ठिकाणी सुरू आहे। खरं म्हणजे जेव्हा युद्धाचा प्रसंग असतो तेव्हा कशा पद्धतीनं बचाव कार्य चालतं त्याची ही सगळी जी तयारी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक सध्या विधान भवन परिसरात सुरू आहे आणि अर्थातच जेव्हा भविष्यात जर अशी एखादी वेळ आपल्यावर ओढावली तर तेव्हा नेमक्या कशा पद्धतीनं काळजी आपण घ्यायची आहे हे या सगळ्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सांगितलं गेलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।